सुप्रभात मंडळी. प्रभाते मनी राम चिंतित जावा. कांचन कृताटचा राम राम. आज आपणा सुपरिचित कलावंत श्री राजेश चिटणीस आपल्या कला सादरीकरणातून आपल्याशी हितगुज करणार आहेत बरं का. राजेशजी, आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण अभिनय क्षेत्रात रममाण होणारे कलावंत, नाट्यकलेत पारंगत. पण आपल्या शास्त्रात 4 वेद आहेत, पण त्यात कुठेच कला क्षेत्राचा कुठेच समावेश नव्हता. म्हणून मग ब्रह्मदेवांनी 5वा वेद निर्माण केला. तो आहे नाट्यवेद असं म्हणतात. मग भरतमुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्यानुसार नाट्यकला हा एक सौंदर्य योग आहे. अर्थात त्याचाच अनुभव आज आपण राजेशजींच्या एकपात्री प्रयोगातून घेणार आहोत. कला ही केवळ करमणुकीचं साधन नाहीये, तर मानवी मनाच्या अत्युच्च आनंदावस्थेसाठी आणि प्रगत मानवी जीवनासाठी भक्ती, ज्ञान आणि प्रेम इतकीच कलेचीही आवश्यकता आहे. मग हे कलाकार एक प्रकारे योगीच ठरतात. असेच सुप्रसिद्ध श्रेष्ठ कलावंत श्री राजेश गोपाळ चिटणीस. आपण लेखन, दिग्दर्शन, नकलाकार, गायक, कवी, निर्माता या सर्वच क्षेत्रात अगदी सहजपणे विहार करत आहात. 2018-19 या वर्षातील राम गणेश गडकरी पुरस्कार आपणास अभिनेता म्हणून मिळाला. तसेच 2018 साली रा पै समर्थ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा नागपूर भूषण पुरस्कार याचेही आपण मानकरी ठरलात. 1988 पासून आपण नाट्य क्षेत्रात कार्यरत आहात. घटकाभर बसा आणि पोटभर हसा या आपल्या एकपात्री प्रयोगाचे 3000 पेक्षा अधिक प्रयोग झालेत. सरारी धावून, टूर, बिघडले स्वर्गाचे दार ही व्यावसायिक नाटकही आपली गाजली. मोरूची मावशी, ब्रह्मचारी, मालकीन दार उघड, गेला माधव कुणीकडे, प्रेम चालू आहे ही विनोदी नाटकेही आपली गाजली. घरकुल, वर्तमान, गंगूबाई नॉन मॅट्रिक इत्यादी मराठी सिरियल, तसेच अनेक हिंदी सिरियल्समध्ये, तसेच हिंदी मराठी सिनेमा, जाहिराती, व्यावसायिक नाट्यलेखन, झाडीपट्टी आदी सर्वत्र आपला सहभाग आहे. आज आपण सारे कोरोना सावटाखाली जीवन जगतो आहोत. लॉकडाऊनमुळे सारे जग थांबले असले तरी आपण थांबायचं नाही. आणि कलाकारांनी तर आपल्या कलेचा सराव केलाच पाहिजे. सराव हा माणसाला अनुभव देतो, सक्रिय ठेवतो आणि सकारात्मकताही निर्माण करतो. आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवत आपल्या एकपात्री प्रयोगातून राजेशजी काही प्रेमाचा सल्लाही आपल्याला देणार आहेत. तेव्हा आम्ही सारेच उत्सुक आहोत राजेशजी आपला एकपात्री प्रयोग बघण्यासाठी. श्री राजेश चिटणीस सादर आमंत्रित आहेत. आणि हो, हसत रहा, जपत रहा, निरोगी जगत रहा असं सांगणारा डॉक्टर राधिका वझलवार यांचा हा निरोगी आयुष्याचा मंत्र, त्याचाही अनुभव आपल्याला घ्यायचाच आहे बरं का. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याकडे एक अतिथी इथे येणार आहेत आणि ते आलेच. या या. नमस्कार. अरे सुरू झालं का? नमस्कार. मी DVD म्हणजे देवानंद वसंतराव डोईफोडे माझं नाव आहे. काय लोकांना DVD सांगितल्यावर असं वाटतं कुठे टाकायची की काय पडतं आणि लगेच काहीतरी चित्र दिसेल, पण तसं नाही आहे. माझं आडनाव आहे, शॉर्ट फॉर्म. हो, आज मला इथे जे बोलवण्यात आलेलं आहे ते माझे मनोगत काही व्यक्त करायला मी इथे आलो आहे. काय या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरात बसून बसून एकदम कंटाळा आला ना. पण मी तुम्हाला सांगतो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी इतका सदुपयोग केला आहे, इतक्या साऱ्या स्पर्धेंमधनं मी भाग घेतला आहे ऑनलाईन. बरं का? हो, आज काही ऑनलाईनचा जमाना आहे ना. पटकन येतं. हो, इतकं पटकन येतं की आपल्याला विश्वास सुद्धा बसत नाही. हो, तर या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये मी की नाही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये भाग घेतला. आपले दंत दात स्वच्छ कसे असतात याच्यासाठी ती स्पर्धा होती.
तर त्या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेतला ना, त्याच्यानंतर मला जेव्हा निकाल लागला तेव्हा आश्चर्य वाटलं. हो त्यांना मी म्हटलं, म्हणजे मला त्यांनी शेवटचा नंबर दिला. त्यांच्याशी माझा वाद झाला की स्पर्धा कसली आहे, सौंदर्य दंत स्पर्धा. तर इतर लोकांचे बघतो तर दात पुढे दिसतच नव्हते. माझे दात मी यायच्या आधी पटकन बाहेर येतात, त्याच्यामुळे माझ्या दातांना नंबर यायला हवा ना. त्या स्पर्धेमध्ये मला एक अनुभव मिळाला. काय आहे की वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण भाग घेतो तेव्हा आपल्याला अनुभव मिळतो. आणि नंतर मला तिथे काही लोकांनी प्रश्न पण विचारले होते. ते मला काय म्हणे की दळणवळण म्हणजे काय. मी पटकन सांगितलं त्यांना, म्हणजे सायकल करून दळण घेऊन जाताना जे वळण येतं त्याला दळणवळण म्हणतात. आणि नंतर मला म्हणाले मला ते हू ऑफ चंद्रकांत मौर्य. मी त्यांना पटकन सांगितलं ही इज अ कजन ऑफ गणपती बाप्पा मौर्य. असे वेगवेगळे अनुभव माझ्याजवळ आहे. नंतर ते मला काय म्हणाले की तुम्ही एखादी बोधकथा आम्हाला सांगा म्हणे. तर ती बोधकथा मी इथे सांगायला तुमच्यापर्यंत आलो आहे. होतं काय की एका गावामध्ये की नाही बरेचसे असे शेतकरी असतात बिचारे. आता शेतकरी गावातच असतात म्हणा, त्यांच्या भरोश्यावरच आपण 2 वेळचे जेवतो. तर ते शेतकरी जे असतात ना ते बऱ्याच वर्षापासून आपल्या शेतामध्ये काम करत असतात. काम करत असताना शेतामध्ये आवश्यक असतो तो पाऊस. त्या पाऊस नाही आला तर लोकांना खायला काय मिळेल, पीक कसं घेतील. तर त्या शेतामध्ये जे काम करणारे शेतकरी होते ते रोज जायचे शेतात आणि शेतीचे काम करून घरी परत यायचे. पण काय तेवढ्यात इंद्रदेव आणि शंकरजी यांनी असं ठरवलं होतं की आपण 4-5 वर्ष पाऊस काही पाडायचाच नाही. त्याच्यामुळे इंद्रदेव आणि शंकरजींना सांगितलं की तुम्ही डमरू वाजवू नका, म्हणजे पाऊस पडणार नाही. आता इंद्रदेवांचा आदेश शंकरजींनी पटकन ऐकला, डमरू वाजवणं त्यांनी बंद केलं. पण इकडे ते शेतकरी जे होते ना ते शेतकरी रोज शेतात जायचे, काम करायचे, पण नंतर मात्र त्यांना कंटाळा आला. शेतात म्हणजे पीकच मिळत नव्हतं ना. म्हणून मग त्यांनी काय केलं की रोज जायचे आपले आणि घरी परत येऊन जायचे, काम करायचे नाही. पण एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांमधून एक शेतकरी असा होता की जो रोज जायचा, काम करायचा आणि घरी परत यायचा, रोज जायचा, काम करायचा आणि घरी परत यायचा. पण मग जी पार्वती होती ना, ती पार्वतीने त्या शेतकऱ्याला बघितलं आणि नंतर हा विचार केला की हा जो एक एवढा प्रामाणिक शेतकरी आहे, हा रोज जातो, काम करतो आणि लवकर घरी परत येतो. तर तेव्हा शंकराला पार्वती म्हणाली की की हे बघा तो एक शेतकरी आहे, तो रोज कामाला जातो, पण पीक काही त्याला पावसामुळे येत नाही, पण सराव मात्र तो रोज करतो. पण तुम्ही जर तुमचा डमरू वाजवणं बंद केलेला आहे, पण समजा जर तुम्ही तुमचा सराव बंद झाला तर. एवढं ऐकल्यानंतर शंकरजीला वाटलं खरंच की काय, आपण डमरू वाजवणं विसरलो तर. तेव्हा पटकन शंकरजीने आपला डमरू वाजून बघितला आणि बघतो काय त्या डमरूच्या आवाजाने पूर्ण शेतावर पाऊस पडला. पण त्याचा फायदा झाला त्या शेतकऱ्याला. कारण की तो रोज शेतामध्ये जायचा, राबायचा आणि घरी परत यायचा. तर त्याच्या शेतामध्ये एक छान पीक त्याला मिळालं. पण बाकीचे शेतकरी त्यांनी आपला सराव बंद करून दिला होता आणि घरी शांत बसले होते. म्हणजे थोडक्यात काय की माणसाने आपला सराव हा सुरळीत ठेवला पाहिजे. रोज तालीम आवश्यक आहे. जर आपण आपल्या अंगीचे गुण आहेत त्याची आपण तालीम करणार नाही तर आपल्याला आपल्या शस्त्राला धार कशी लागेल. त्याच्यामुळे एवढं सांगायला मी तुमच्यापर्यंत आलो आहे. तर मी जे सांगितलं ते तुम्हाला कळलं असेलच. तरी माझ्या मते आपण सगळ्यांनी आपल्या अंगी जी जी कला आहे ती कला आणि विकसित कशी होईल याच्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे बरं का. पण इथे मला बोलवलं आणि माझे मनोगत व्यक्त करायला दिले त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. येतो हा मी. हो नंतर मग भेटू आपण. हो नमस्कार, मी राजेश चिटणीस आणि आत्ताच अतिथी जे आले होते DVD त्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला एक नक्कीच लक्षात आलं असेल. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी ती हीच की लॉकडाऊन जरी सुरू असलं, जग जरी थांबलं असलं तरी आपल्यातली कला
की विकसित होण्यासाठी आपल्या कलेला, आपल्या गुणांना किंवा इतर आपल्याला अंगी जी आहे त्याला धार लावणं अतिशय आवश्यक आहे. शांत बसून काहीही होणार नाही. सराव हा माणसाला अनुभव देतो आणि त्या अनुभवातूनच माणूस शिकत असतो. तेव्हा शांत बसायचं नाही. पण घरात मात्र बसायचं, घरातून बाहेर जायचं नाही. आणि त्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1, सुरक्षित अंतर ठेवायचं. नंबर 2, मिनिटाला आपण हात स्वच्छ धुवत राहायचे. आणि नंबर 3 आणि अतिशय महत्वाची, जर कुठल्या कामासाठी, अत्यावश्यक कामासाठी आपण जर बाहेर पडत असेल तर मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. ओके, तर मी राजेश चिटणीस आपल्या सगळ्यांची रजा घेतो.